नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र शैलेश काजी पाटील शिवशासनच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो. आज दिनांक 16 एप्रिल 2026 आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असं गायांचा मार्केट आळीपाटा गाई बाजारामध्ये गायांच्या लाईव्ह स्वरूपात पाहण्यासाठी. मित्रांनो, आज आपण प्रथम दर्शनी पाहणी केली असता शेतकरी बांधवांच्या गाय आळीपाटा गाई बाजारात कमी आलेल्या आपल्याला पाहायला भेटत आहे, परंतु व्यापारी मोठ बांधवांच्या गाया फार मोठ्या प्रमाणात आलेल्या पाहायला भेटत आहे. असे नवनवीन प्रकारचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासन आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा. एक विनंती आहे, गाई बाजाराची अचूक माहिती भेटण्यासाठी, बाजारभावाची अचूक माहिती भेटण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चला तर जाऊया लाईव्हला पाहण्यासाठी गायांचे आळीपाटा गाई बाजारामध्ये. ही पण गाय आपल्यावाली ना? ही दुसऱ्यांदा आहे. 6 दाते ना? मागच्या हाताला किती दूध दिलं हिने? 22 लिटर पिळलेली गाई ही मागच्या हाताला. या हाताला काय किती दूध देईल अंदाजे? 15 दिवस टाईम आहे. 25 लिटर दूध देऊ शकते. चांगली क्वालिटीची गाई ना? हां, एच एफ आहे ना प्युअर? काय किंमत सांगली बबलू शेडीची? सांगाय 85 आहे. हां, 80. सांगायला या गाईची किंमत 85,000 म्हणता येते, द्यायला 80 पर्यंत देऊ. हां, बबलू शेड ही गाई आपलीच आहे ना? आपली ही तिसऱ्या येताला आहे खाली व्हायला. ही तिसऱ्या हाताला आहे. 25 लिटर दुसऱ्या येताला पिळलेलं आहे. 25 लिटर दूध दुसऱ्या हाताला दिलेलं आहे या गाईने. दुसऱ्या हाताला 25 लिटर दिलंय. चांगल्या क्वालिटीची गाई ही पण. याच्या पचे ना? याचे पैसे. बबलू शेट, आज किती गाय आणल्या होत्या? आज गाय 15 होते. 15 होत्या. किती गाय राहिल्या विकायच्या? एकच गाय राहिल्या. फक्त एकच राहिली. कसं काय गिरायकांचा उठाव? बरं आहे, चांगलं आहे. चांगलं आहे. आज शेतकरी बांधवांच्या गाय थोड्या कमी आल्यात काय? हो, कमी आले जरा. कमी आल्यात. जरा दुधाला बाजार चांगले असल्यामुळे शेतकरी माल विकायला काढते नाही. दुधाला बाजार वाढलेत चांगले असल्यामुळं शेतकरी माल विकत नाहीये असं तुमचं म्हणणं आहे? हो. आणि मागच्या बाजारच्या तुलनेत यावेळेस आवक कशी काय? आवक मागच्या तुलनेपेक्षा बाजारात आवक जास्त आहे. थोडी जास्त आहे, पण व्यापाऱ्यांच्या काय जास्त आहे का? व्यापाऱ्यांच्या. ओके. बबलू शेठ, तुमचा मोबाईल नंबर, नंबर आणि पत्ता सांगा. माझं नाव बबलू कुराडे, राहणार आळीपाटा, 72 19 65 08 19. 72 19 65 08 19. हे आपले मित्र आहेत बबलू शेठ कुराडे. अतिशय चांगल्या पद्धतीचा व्यापार करतात. कोणाला गाया द्यायच्या असतील 50-60 किलोमीटर अंतरावर घ्यायच्या असतील, द्यायच्या असतील तर यांना अवश्य संपर्क करा. अतिशय चांगलं काम यांचं हे आळीपाटा गाई बाजारात आपल्याला पाहायला भेटतंय. अवश्य संपर्क करा. हे आपले व्यापारी बांधवांची गाई गाई ते 15 दिवस टाईम आहे. गाई तिसऱ्यांदा खाली व्हायला आहे. गाई पाहू आपण पहिली. गाय 20-22 लिटर पिळलेली. गाई 20-22 लिटर दूध गाईने दिलेलं आहे. आपण पाहू शकता चांगल्या प्रतीची गाई आहे. हाडात मोठी आहे. मागच्या हाताला 20-22 लिटर दिलं मामा. आता तिसऱ्यांदा आहे. तिसऱ्यांदा आहे. किती टाईम आहे गाईला? 15 दिवस. 15 दिवस गाईला टाईम आहे खाली व्हायला. चांगल्या प्रतीची गाई आहे. काय किंमत सांगितली मामा? 70 सांगायला आहे. 70 सांगायला आहे. व्यवहारात बसला कमी कमी जास्त. थोडीफार कमी जास्त. 50ला मागतात. 50 पर्यंत बाजार रिवर्सच आहे. काय बाजार रिवर्स आहे. गिरायक नाही. गिरायक नाही. चाऱ्याचे आज शेतकरी कशी काय बाजारात? शेतकरी कमी आहे ना? व्यापारी जास्त. व्यापारी मध्ये काय चालणार? व्यापाऱ्यामध्ये पण विकायलाच घेणार. हा. पुढे विकलं तर घेतील ते. नंबर सांगा बरं. 99 99 60 86 86 07 07 03. 03. ओके. पाहू शकता आपण एच जातीची गाई आहे. चांगल्या क्वालिटीची गाई आहे. हो बबलू शेठ, या दोन. ही पहिला रुई ना? ही दुसऱ्यांदा आहे. एच जातीची. किती टाईम आहे या गाईला खाली व्हायला? 15 दिवस बाकी. किती सांगितली हिचे? 85,000ला ही गाई द्यायची. 75ला फायनल देऊ. मागच्या हाताला किती दूध दिले? 17. मोजून 17-18 लिटर दिले. यावेळेस किती दिन? 20 लिटर दिन. ओके. या कालवडी आहे. व्यापारी नाव? हो, व्यापारी बांधवांच्या कालवडी या. 1 2 3 4 5 5 आहे का? 5 कालवडी. बरदार
जाता जाता हो दादा आपल्याला कालवडी ना हो आपल्या किती महिन्याचे आहे या वर्षाच्या कालवडी वर्षाचे आहे ना. 5 कालवडींची काय किंमत सांगितली? लाख 1 लाख म्हणजे किती हजाराला? 20,000ला एक. 20ला एक. दादा कितीपर्यंत मागणी झाली? मागणी होती 80-85. 80-85. तुम्ही कुठले? कैलास नगरची आपली येडगावची. 80-85 पर्यंत मागतात. फायनल किती द्यायच्या? फायनल काय 2,000 इकडं तिकडं. 98-99 त्याच्या कमी नाही ना? त्याच्या कमी नाही. तुमचं नाव? आदत आहेत ना. आदत आहे. चांगल्या कालवडी आहे. तुमचं नाव आणि नंबर सांगा. माझं नाव विशाल गोळेकर. मोबाईल नंबर 93-92-0559. 93-56-92 0559. हे पाहू शकता आपण. व्यापारी बांधवांच्या कालवडी चांगल्या कालवडी आहे. 5 कालवडी आहे. 1 लाख रुपये त्यांनी सांगितलं म्हणजे एका कालवडीची किंमत 20,000 रुपये त्यांनी सांगितलेली आहे. कोणाला घ्यायची असतील कालवडी तर अवश्य संपर्क करा. चांगल्या प्रतीच्या कालवडी आहे. हे पाहू शकता आपण व्यापारी बांधवांची गाई आहे. व्यापारी बांधवाची गाई. हे दादा किती वंदा आहे? तिसऱ्यांदा. किती टाइम आहे? 8 दिवस टाइम आहे. 8 दिवस टाइम आहे का? काय किंमत सांगितली या गायची? हे दादा काय किंमत सांगितली या गायची? 85,000. कितीपर्यंत मागणी झाली रे? त्याची मागणी 72,000ला झाली. 72,000ला झाली. फायनल किती द्यायची गाई? 75. मागच्या हाताला किती दूध दिलंय म्हटलं? 19 लिटर. आणि ही गाई? ही पहिला रू कालवडी. 2 दाते का? किती टाइम आहे? गाईला? 8 दिवस टाइम आहे. काय किंमत सांगितली हिची? पण 85 सांगितली. याच्या पे ना प्युअर. दादा तुझं नाव आणि नंबर सांग ना. 72-19-18-70-78. 72-19-18-70-78. 18-70-78. कुठला? मनसरचं आहे. पाहू शकता व्यापारी बांधवांची गाई आहे. चांगली गाई आहे. पहिला रू आहे. 85,000 म्हणतोय. व्यवहाराला बसल्यावर कमी जास्त होईल. संपर्क करा. पाहू शकता आपण व्यापारी बांधवांची गाई आहे. गाई पहिली पाहून घेऊया. सुमित शेठ आपली का? आपलीच आहे. कितव्यांदा आहे? दुसऱ्यांदा खाली व्हायला आहे. मागच्या हाताला किती दूध दिलं? मागचे त्याला मालकाने सांगितले 15-16 लिटर पिळी दिली. 15-16 लिटर दूध दिले मागच्या हाताला. यावेळेस किती दिन अंदाज? यावेळी दिन 17-18 दिन. 17-18 लिटर दिन. 17 दिन. काय किंमत सांगितली? सांगायला यायचे 60 आहे. 60,000. आणि द्यायचे? यायचे 50च्या आत बाहेर देऊन टाकू. 50च्या आत बाहेर देऊन टाकायची. आणि ही दुसरी गाई आहे? पहिलं ही पहिला रू का? 2 दात. ही 2 दात पहिला रू कालवडी. ह्या कालवडीला 15 दिवस टाईम आहे खाली व्हायला. चांगली कालवडी ही पण. हिची काय सांगितली सुमित शेठ? सांगायला 65. सांगायला 65,000 किंमत आहे. द्यायला कमी जास्त होईल. 55 पर्यंत देऊन टाकू. 55 पर्यंत देऊन टाकायची ही गाई. आणि ही सांगायला 70,000. याच्या पे ना? याचे प्युअर. किती वेळांदा आहे? पहिलं रुई. 4 दाताची. ही 4 दात आहे. पहिला रू. 4 दाते. ही 4 दात आहे का? मोठी आहे का? ही 4 दात आहे. पहिल्यांदा खाली व्हायला किती टाईम आहे? 15 दिवस. 15 दिवस टाईम आहे या गाईला. काय किंमत सांगितली हिची? सांगायला 70 आहे पण 60च्या आत बाहेर काही देऊन टाकू. सांगायला 70,000 हिची. आतमध्ये 1,000-2,000 कमी करून देऊन टाकू. 1,000-2,000 कमी होईल. 57-58 पर्यंत. 57-58 पर्यंत फायनली गाई दिली जाईल. सुमित शेठ आपला नाव आणि नंबर सांगा. 90-96-27-12-84. 90-96-27-12-84. एक आमचे मित्र आहे प्रसिद्ध गायांचे व्यापारी आहे. भरपूर गाय बाजारामध्ये व्यवहार करत असतात. यांच्याकडे चांगल्या प्रतीच्या गाय असतात. कोणाला घ्यायच्या असेल तर अवश्य संपर्क करा. त्या व्यापारी बांधवांच्या गाय आहे. गाई पहिली पाहून घेऊया. मोठी गाई आहे हाडात. आणि ही एक गाई आहे त्यांची. दादा ही काढली गाई आहे. ही किती वेळा आहे?
मी दुसऱ्यांदा आहे. दुसऱ्यांदा खाली व्हायला हा काय किंमत सांगितली? 70. 70. हा किती दूध दिले मागच्या हाताला? 22 लिटर. 20-22 लिटर मोजून. हा कमी जास्त होईल ना? हा होईल ना कमी. आणि ही जी गाई आहे हा ही कितव्यांदा आहे? ही बी दुसऱ्यांदा आहे. ही जर्सी ना? हा pure देशी. ही प्युअर जर्सी ही दुसऱ्यांदा खाली व्हायला हिची काय सांगितली? ते सांगा 80. सांगायला 80 द्यायचे. कमी जास्त होईल. मागच्या हाताला किती दूध दिले या गाईने? त्यांनी बी 22. 20-22 मोजून ना? हा बरं बरं. तो नाव नंबर सांगा दादा. अल्ताफ फकीर शेख. अल्ताफ फकीर शेख. हा. कुठले? कैलासनगर. कैलासनगरचे. नंबर 90 22 50 95 83. 90 22 50 95 83. हे आपले मित्र आहेत, चांगले व्यापारी आहे देखील. त्यांच्याकडे चांगल्या प्रतीच्या गाया असतात. कोणाला घ्यायचे असेल तर आपण मोबाईल नंबर त्यांचा घेतलेला आहे, त्यांच्याशी अवश्य संपर्क करा. ही शेतकरी बांधवांची गाय आहे. शेतकरी बांधवांची गाय आहे. गाय आपण व्यवस्थित पहिली पाहून घेऊ. मामा आपल्यावाली का? कितव्यांदा आहे खाली व्हायला? याचे पे ना? याचे पहिल्या 4 लाख बच्ची आपण 4 दाते का? 4 दाते पहिल्यांदा खाली व्हायला आहे. किती टाइम आहे खाली व्हायला? 15 दिवस टाइम आहे. 27 तारखेला 9 महिने कंप्लीट. 27 तारखेला 9 महिने कंप्लीट होते. 15 एक दिवस टाइम आहे. काय किंमत सांगितली मामा या गायची? ते सांगायला 75 सांगतो, मागायच्यात 60-65. 75,000 रुपये तुम्ही सांगितली. हो. 60-65 पर्यंत मागतात. कुठले तुम्ही? पेठ पारगाव. पेठ पारगावचे 75 पर्यंत माग 60 पर्यंत मागतात. 75,000 अपेक्षा आहे. फायनल किती देणार ही गाई? 70च्या आसपास ही गाई देणार आहे. आपण गाई पाहूया. मामा एवढी चांगली गाई आहे, एवढी हाडात मोठी आहे, चांगली बनवली तुम्ही, तयार केली. विकण्यामागचं कारण? आता मार्केटिंग झालं लोकांच्या सोसायटी. हा चाऱ्याची काही अडचण नाही ना? चाऱ्याची भरपूर अडचण. तुम्ही वर पाठा राहावं आहे त्याच्यामुळे. हिरवा चारा नाही. हिरवा चारा नाही. तुमचं नाव आणि नंबर सांगा. दत्तात्रय मारुती शिंदे पेठ 90 11 39 20 83. 90 11 39 20 83. 39 20 83 हा शेतकरी बांधवांचा नंबर आहे. तुम्हाला कोणाला गाय घ्यायची असेल, ही अतिशय चांगली गाय आहे, शेतकरी बांधवांची घरगुती गाय आहे, तर अवश्य संपर्क करा. ही शेतकरी बांधवांची गाय आहे. शेतकरी गाय आहे. मामा आपल्यावाली ना? पहिला रुई ना? पहिलं नाही दुसऱ्यांदा 4 दात. 4 दात आहे. दुसऱ्यांदा 4 महिने तपासून. 4 महिन्याची तपासणी. मामा काय किंमत सांगितली हो? सांगायला 35 घ्यायला लागते. 35,000 रुपये किंमत सांगितली. 30,000 पर्यंत गाय द्यायची. मामा तुमचं नाव आणि नंबर सांगा. दिनकर रामकृष्ण करंजेकर. कुठले? नांदूर खंदरवाड. नांदूर. नंबर? 96 57 89 19 41. 96 57 89 19 41. 89 19 41. ओके. हां मागची